हॅलो सर्वांना नमस्कार. आजचा दिवस सर्वांना चांगला आणि आनंदाचा जावो. आणि आज मला बनवायचे आहे केळीचे चिप्स. मिस्टरांच्या मित्रांनी हे कच्ची केळी दिले होते. मग आता ह्याचे चिप्स करणार आहे. हे हाताने सोलून बघितलं पण काय सोलत नव्हतं आणि हाताला सुद्धा त्याचं असं काळं काळं लागत होतं सोलताना. सगळीच केळ्यांचं असं सोलत नव्हतं, पूर्ण कच्चीच होती केळी. आणि दोन्ही बाजून असं सोलून बघितलं. मग म्हणलं आता ह्याला बटाट्याच्या साल काढते त्यानं काढून बघूया. मग काढायला बघितलं तरी काढायला त्रासच होत होता. मग म्हणलं आता चाकूने काढून बघूया. आणि हे सोलताना हाताला पूर्ण काळं होते. मग तेल लावून घेतलं जरा. मग असं बटाट्याच्या खिसणीने काढलं. असं बटाट्याच्या साल काढायच्या किसणीने असं काढलं. पण असं काढायला वेळ लागत होता म्हणून म्हटलं आता चाकूनं काढून बघायचं. मग चाकून आता व्यवस्थित निघत होतं. दोन्ही बाजूंना जरा जरा कट करून असं साल काढायला येत होती. मग असं हे चाकूनं काढून असं झालं होतं. आणि केळ्याचा किती कचरा पडला. मग आता कढईमध्ये तेल गरम करायला टाकलं. तेल तापू दिलं. मग असं किसणीनं ह्याला असं गोल गोलमध्ये खिसलं. बारीक बारीक आणि पातळ असं पडत होतं. इथं माझं असं किसून झालं आहे. आता हे तळून बघायचं म्हणून गरम झालेल्या तेलामध्ये तळायला टाकलं. मंद गॅसवर ह्याला असं भाजून घेतलं. जरा लाल लाल होसपर्यंत असं भाजलं. परत असं लांबडं जरा खिसून बघायचं म्हणलं, पण ते तळताना चिटकूनच बसायला लागलं. म्हणून एकदाच हे असं लांबडं पाडून तळून बघितलं, पण काही हे व्यवस्थित जमलं नाही. मग पुन्हा मग गोल गोल करायचं म्हटलं. हे सगळं असं चिटकूनच बसलं, व्यवस्थित काही आलं नाही लांबडं. परत मग असं गोल पाडून तळलं आणि हे असं तळून झालं होतं. आता ह्याला हळद नाही लावणार आहे, चटणी आणि मीठ असं लावून घेणार आहे. हे तेलामध्येच हळद मीठ आणि चटणी घालून तळून घेतात, पण परत तेल यूज करता येणार नाही म्हटलं. वरूनच असं लावावं म्हणून वरूनच मीठ चटणी जरा हळद घालून घेतलं. जरा चाट मसालासुद्धा थोडासा घातला टेस्टसाठी.
असे हे केळीचे चिप्स तयार झाले आणि कुरकुरीत असे झाले आहेत. सुवीर झोपला होता आणि नंतर तो झोपून उठल्यावर असा चिडचिडा झाला होता, कारण खाली पोरं खेळत होती आणि मला बी खेळायला जायचं आहे असं म्हणत होता. पण ही सगळी मोठी मुलं होती आणि काय ओळखीची काय नव्हती. ही दुसऱ्या सोसायटीमधली आहेत, ह्याला घेणार नाहीत आणि हा जाणार म्हणून बसला असा इथे बसून जायचंच आहे असं म्हणून. नंतर मग थोड्या वेळ इथं बघतच बसला. ओके बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.